राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. शेतकरी बंधूंनो, आमच्याकडे हायटेक टेक्नॉलॉजी मशिनरींचा वापर करून नामांकित कंपन्यांची विविध प्रकारची रोपे ऑर्डरप्रमाणे खात्रीशीररित्या उत्तम गुणवत्ता व दर्जेदार क्वालिटीत तयार करून घरपोच मिळते. शेतकऱ्यांच्या विश्वसनीय व हमखास उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचे व रोपांचे BL गांजवे अँड कंपनीच्या मळगंगा ॲग्रो हायटेक नर्सरीला आजच भेट द्या. तसेच मुंबई, पुणे, नाशिक, ओतूर, नारायणगाव, संगमनेर, चाकण यांसारख्या कृषी मार्केटच्या डेली सर्व्हिसमध्ये मिरची, गवार, भोपळे, दोडके, कोबी, फ्लॉवर, कारले, शिमला मिरची, वांगी त्या सर्व प्रकारच्या भाजीपाल्यांची खरेदी व विक्री केली जाते. आमचा पत्ता मळगंगा हायटेक ॲग्रो नर्सरी, साकूर फाटा जवळच, पिंपळगाव देपा, तालुका संगमनेर. संपर्कासाठी प्रोप्रायटर बाबासाहेब गांजवे पाटील. मोबाईल नंबर 7507354521. चंद्रकांत गोनके खरं तर करंडी गावचे हे माजी सरपंच आहेत आणि विशेष म्हणजे नाशिक रेल्वे ही जी काही प्रस्तावित लोक तिचा जो काही मार्ग बदलवतात त्या संदर्भामध्ये कुठंतरी अकोले तालुक्यामध्ये आले आणि तहसीलदार असेल किंवा पोलीस स्टेशन असेल यांना निवेदन देण्यात आलं आहे. नक्की चंद्रकांत गोनके यांच्याकडून जाणून घेऊया खरी परिस्थिती काय आहे. नमस्कार, मी चंद्रकांत गोनके. विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून 2021 पासूनच खऱ्या अर्थाने या अकोले तालुका असेल, संगमनेर तालुका असेल, या तालुक्यामधून रेल्वे गेली पाहिजे यासाठी 2021 पासूनच विकास क्रांती सेनेच्या माध्यमातून पायी मोर्चा या ठिकाणी काढण्यात आला. अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊन विकास क्रांती सेना या ठिकाणी लोकहितासाठी शासनाकडे मागणी करत आहे आणि त्याच अनुषंगाने शासनाने देखील पुणे नाशिक हा सेमी हायस्पीडचा मार्ग मंजूर केला आणि त्या काळात सर्वेक्षण झालं. सर्वेक्षण झाल्यानंतर त्या ज्या ठिकाणावरून हे रेल्वेचं सर्वेक्षण झालं त्यामध्ये जुन्नर असेल, अकोलेचा पठार भागाचा बोट्याचा अलीकडचा भाग असेल आणि संगमनेर असेल असं त्यावेळी सर्वेक्षण झालं आणि सर्वेक्षण होऊन तेथील ज्या शेतकऱ्यांची जमीन त्यामध्ये जाणार होती त्या शेतकऱ्यांना देखील संधीभाऊ मोबदला मिळालेला आहे. आणि असं असताना देखील जर समजा हा मार्ग बदलावण्यात येतो याच्यामध्ये नेमकी शासनाच्या काय डोक्यात आहे किंवा राजकीय पुढाऱ्यांचे काय मनात आहे हे आपल्याला दिसतं आहे की ज्यावेळेस एखादा प्रकल्प शासन हाती घेत आहे त्याचे पूर्ण सर्वेक्षण होतं, त्यानंतरच त्या शेतकऱ्यांची जमीन जात असेल तर मोबदला मिळत असतो. आणि या ठिकाणी तर अशी बाजू आहे की शेतकऱ्यांना मोबदला मिळाला आहे आणि मोबदला मिळून देखील आणि आज शासन तो मार्ग बदलवतं आहे, कुठेतरी काहीतरी पाणी मुरतं आहे. आणि म्हणून आमची मागणी आहे, पठार भागाला जर न्याय मिळायचा असेल, अकोले तालुक्याला जर न्याय मिळायचा असेल आणि अकोले तालुक्याची परिस्थिती जर सुधारायची असेल, आर्थिक स्थिती बदलावायची असेल तर निश्चितपणे हा रेल्वे मार्ग आपल्या अकोले तालुक्यातून गेला पाहिजे. ही प्रथमतः मागणी आमच्या सर्वांची. आणि निश्चितपणे तोटा या गोष्टीचा आहे की आपल्या तालुक्यात एकही महामार्ग नाही, एकही राष्ट्रीय मार्ग नाही आणि समजा दळणवळणाचा कुठलाही प्रामुख्याचा मार्ग आपल्या तालुक्यातून जात नाही. आणि रेल्वेचा एकमेव मार्ग एक आशा होती की आपल्या भागाला, आपल्या अकोले तालुक्याला एक चांगल्या पद्धतीचं वरदान या निमित्ताने मिळणार होतं, पण त्या देखील आशा आपल्याला होत्या, पण त्याची देखील निराशा होताना आपल्याला दिसते. म्हणून शासनाकडे विनंती आहे की आपण लवकरात लवकर जो काही सर्वे झाला होता त्यानुसारच रेल्वे मार्ग आपल्या अकोले तालुक्यातून, संगमनेर तालुक्यातून व्हावा. आणि निश्चितपणे जर त्या संदर्भामध्ये जर आपण कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी केली नाही तर येत्या 12 तारखेला निश्चितपणे बोटा हायवेवरती मोठं जनआंदोलन होणार आहे. त्यामध्ये सर्व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि राजकीय पुढाऱ्यांना देखील या ठिकाणी नम्र विनंती सामान्य जनतेच्या वतीने की आपण देखील कुठेतरी हा विकासाचा मुद्दा आहे, या विकासाच्या मुद्द्यासाठी कुठलेही पक्ष बाजूला ठेवून आपल्या विभागाच्या प्रगतीसाठी, आपल्या विभागाच्या विकासासाठी आपण सर्वांनीच एकत्र आलं पाहिजे. हा जन आंदोलनामध्ये सहभागी झाला पाहिजे, हा लढा उभारला पाहिजे आणि आपल्या विभागाला न्याय मिळवून देण्यासाठी आपला देखील हातभार लाभावा एवढंच आव्हान आपल्याला. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.